मी मालक बोलतोय या व्हिडिओच्या माध्यमातून राजेंद्र लहाने, चिखली तालुका, जिल्हा बुलढाणा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शेतकरी सेल, जिल्हा समन्वय। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण निसर्गाच्या लहरीपणामुळे जे पावसाने जे थैमान घातलं, पूर्णपणे शेतकऱ्यांचं पूर्णपणे आतुरात नुकसान झाले आणि शेतकरी हा वेटाकुटी झाला। वेटाकुटीशी येऊन आज या ठिकाणी आपण पाहतोय की शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान आपण या ठिकाणी पाहतो की पूर्णपणे शेत खरडून गेलं, पिकं वाहून गेले आणि जनावरे वाहून गेले आणि काही मृतांची संख्या सुद्धा, मुलांची संख्या, शाळकरी मुलांची असेल, मुलींची असेल किंवा महिला आणि पुरुष यांचे सुद्धा आपण बऱ्याच प्रमाणामध्ये यांचे सुद्धा मृतांचे प्रमाण जास्त ठिकाणी वाढले। यांना तत्काळ लवकरात लवकर निधी मिळावा आणि 50,000 रुपये हेक्टरी यांच्या खात्यामध्ये पैसे यावेत अशी मागणी मुख्यमंत्री साहेबांना आपण या ठिकाणी करतो। कारण काय होतं की शेतकरी जगेल तर तेच जगेल। आपण वारंवार सांगतोय की या देशामध्ये ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानामध्ये सांगितलंय की या देशातला मालक सर्वसामान्य जनता आहे आणि ही जनता असताना या जनतेला मालकपणा या संविधानाने दिला आणि 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सांगितलं की हे रयतेचे राज्य आहे। या रयतेच्या राज्यामध्ये आपण या असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान ज्या 1950 मध्ये आपल्याला दिले आणि त्या संविधानामध्ये पूर्णपणे कायदे तयार केले आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने पूर्ण भारत देश चालतो। पूर्ण नियम त्याच्यात घालून दिलेले आहे की कोणताही माणूस, कोणताही व्यक्ती आपल्या स्वतःच्या नियमानुसार चालू शकणार नाही, की संविधानाच्या नियमावर चालावं लागेल असे नियम त्या संविधानामध्ये घालून दिलेले आहे आणि या संविधानाच्या आधारावर आपला भारत देश चालतो आणि हा देश चालत असताना पूर्ण राज्यघटना, अर्थकारण घटना हे सुद्धा संविधानाने आपल्याला नमूद करून दिलेले आहे आणि हे नमूद करत असताना आपण आज या शेतकऱ्यावर संकट येत आहे आणि ते संकट निवारण्याचं काम सरकारचं असतंय आणि सरकारनं ते केलं पाहिजे। कारण का केलं पाहिजे? कारण या देशातला प्रत्येक नागरिक हा कर भरत असतो आणि त्या कराच्या माध्यमातून ज्या वेळी त्याच्यावर प्रचंड या निसर्गाने जे लहरीपणामुळे जे आपत्ती कोसळते किंवा त्याच्यावर जे नुकसान होतं, त्या नुकसानाच्या पोटी सरकार त्याला 50% त्या ठिकाणी त्याचा खर्च भरून दिला पाहिजे असं सुद्धा या ठिकाणी आपण म्हणलं तर काही हरकत नाही। कारण काय होते, कर भरणारा माणूस हा कर सरकारला आपल्या उपाययोजनासाठी देत असतो। कारण आपल्या रस्ते, लाईट, वीज बिल, शिक्षण, आरोग्य याच्यासाठी आपण उपाययोजना त्या ठिकाणी या प्रत्येकाकडून कर घेतला जातो आणि त्या सुविधा पुरवल्या जातात। पण त्यावेळेस एखादा प्रचंड असा एखादं संकट येत असतं, त्या संकटाला सामोरं जायचं असेल तर त्या संकटातून वाचवायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा सरकारने त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे आणि लोकांना मदत केली पाहिजे। हेक्टरी 50,000 रुपये दिले पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं पाहिजे आणि महसूल, आपण जे महसूल गोळा करतो आणि महसूल सुद्धा आजच्या या 2025च्या काळामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांचा महसूल सुद्धा त्या ठिकाणी माफ केला पाहिजे। कारण आता काय झालं की शेतकरी वेठाकुटीस आला, शेतकरी आत्महत्येच्या दारात येऊन टेकला। त्याला जर वाचवण्याचं काम तुम्हाला करायचं असेल तर आज या ठिकाणी आपल्या हाती पूर्णपणे आहे आणि तो वाचवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे। आता तुम्ही ज्याच्या वेळेस घोषणा करता त्याच्या वेळेस सांगता की आम्ही सातबारा कोरा करू अद्याप कोरा झाला नाही आणि आता ती वेळ आली कारण शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतच होऊन गेले। आज तरी त्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि त्यांना कर्जमाफी करा। कारण काय होईल, आज जर शेतकरी जगला तर उद्या या देशाला कृषीप्रधान देश म्हणण्याची वेळ राहिली पाहिजे। आपण त्या गर्वाने म्हणलं पाहिजे, आदराने म्हणलं पाहिजे की आमचा देश कृषीप्रधान आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये आज देशातला शेतकरी जगला पाहिजे। शेतकरी जगेल तर आज शेतकऱ्याच्या भरोश्यावर कामगार जगतो, कामगाराच्या भरोश्यावर नोकरदार जगतो, नोकरदाराच्या भरोश्यावर व्यापारी जगतो। हे सगळं शेतकऱ्याच्या भरोश्यावर चालतं, शेतकऱ्याच्या भरोश्यावर अर्थकारण चालतंय आणि हे खूप मोठे अर्थकारण शेतकऱ्याच्या भरोश्यावर आहे। शेतकरी वेटाकुटीस आला, शेतकऱ्याला आत्महत्या करून वाचवलं पाहिजे आणि तत्काळ त्याला मदत दिली पाहिजे। तत्काळ कर्मचारी, अधिकारी, कलेक्टर साहेब यांना आवाहन करतो की तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे पंचनामे करावेत। काही ठिकाणी जाता येत नसेल त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करून त्या लोकांचे पंचनामे करून घ्यावेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे, कोणताही माणूस, कोणताही शेतकरी, कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी वंचित राहता कामा नये। कारण काय होतं, एक माणूस जर वंचित राहिला तर तो आत्महत्याला प्रवृत्त होऊ शकतो असं त्या ठिकाणी बोलतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान। मी मालक बोलतो या व्हिडिओच्या माध्यमातून। मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून ते व्यथा मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो। सरकारला या ठिकाणी आवाहन करतो, मुख्यमंत्री साहेबांना आवाहन करतो की आमचं पूर्णपणे शेत वाहिलेले आहे। आज 16 जिल्ह्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते निसर्गाने केलेलं आहे। या निसर्गाच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगतो की आज या सोयाबीनला काय येणार आहे म्हणून, आणि या सोयाबीनला न आल्यामुळं काय झालं की परिस्थिती खूप बिंबवली आणि बँकेचे कर्ज, सावकारी पद्धतीचं कर्ज या वेटीस येऊन आज शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रवृत्त या ठिकाणी हे होत आहे। सरकारने त्यासाठी तत्काळ मदत केली पाहिजे, ते पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात
त्वरित पैसे दिले पाहिजे. कारण काय होतं की शेतकऱ्याला तेवढा आधार होईल आणि त्या आधाराच्या भरोश्यावर तो जगेल. या माध्यमातून आपण एवढं आव्हान करतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगतो की शेतकऱ्याकडे लक्ष द्या. कारण शेतकरी जगेल तर देश जगेल, देश जगला नाही तर या शेतकऱ्याच्या भरोश्यावर पूर्णपणे देश चालतो आणि या देशाच्या भरोश्यावर पूर्ण राजकारण चालते, राजकारणाच्या भरोश्यावर अर्थकारण चालतंय. आणि हे सगळे ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी ठरवून केल्या पाहिजे. कारण पहिलं शेतकरी जगवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा, तरच हे देश चालेल, अन्यथा देशाला कुठंतरी येईल. जय हिंद.